हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की कृष्णा हे दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो मी कवादरनं बोलायलो आहे, मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे म्हणून राहूनच जायलं की. त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे हो मी विसरलोच होतो, तुलासुद्धा मला काहीतरी सांगायचं आहे ना, बरं चल बोल, काय बोलायचं होतं तुला. त्यावर कृष्णा म्हणते, इथं न गं, आपण बाजूला जाऊन बोलूया की. आणि मग दुष्यंत आणि कृष्णा तिकडनं बाजूला जातात. बाळजाबाईंच्या चेहऱ्यावरती आता टेन्शन पसरतं. त्यावर अढळराव म्हणतात, वाह, म्हणजे आता बाळजाच्या नाटकावर पडदा पडणार. तर दुष्यंतभोवती तिनं जो काही विळखा घातलेला आहे तो आता नवीन वर्षानिमित्ताने सुटणार. आनंद आहे, आनंद आहे, वा वा वा, छान, उत्तम. एवढं बोलून आता अढळराव हे तिकडनं नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणत निघून जातात. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, बोल ना कृष्णा, तुला काय बोलायचं आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, म्हणजे खरं तर मला हे तुम्हाला सगळं सांगायचं नव्हतं, पण तरीसुद्धा आता वेळ आली आहे त्यामुळंच सांगावं लागतं. म्हणजे ते दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं एवढा विचार का करावा लागतोय तुला. अगं काय गरज आहे एवढा विचार करण्याची माझ्याशी बोलायला, असेल जे ते सांग. कृष्णा बोलत बोलत पुढे जाते. इतक्यात मागून पूजा येते आणि दुष्यंतच्या दोन्ही खांद्यातून हात घालते आणि त्याला मिठी मारते. दुष्यंत अरे कोण आहे असं म्हणत मागे फिरतो आणि म्हणतो, पूजा तू तू काय करतेस हे सगळं. त्यावर पूजा म्हणते, फ्रेंड मला सांग, मी तुला का आवडत नाही, तू माझ्यापासून असा लांब लांब का पळत असतोस. आता दुष्यंत पूजाबरोबर बोलेपर्यंत कृष्णा हे तिकडनं गायब झालेले असते. दुष्यंत म्हणतो, पूजा बिहेव युअर सेल्फ, कळत नाही आहे का तुला तू काय वागतेस ते. इतक्यात आता दुष्यंत कृष्णाकडे बघू लागतो आणि म्हणतो, कृष्णा ते सगळं सोड, तू बोल. पण आता अचानक कृष्णासुद्धा गायब झालेली असते. दुष्यंत म्हणू लागतो, कृष्णा 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 तू कुठे आहेस. कृष्णा, अरे ही कृष्णा गेली कुठे. मग दुष्यंत आता पूजाला विचारतो, पूजा कृष्णा कुठे, कृष्णाला पाहिलंस का. पूजा काहीच उत्तर देत नाही. मग दुष्यंत कृष्णाला शोधण्यासाठी तिकडनं निघून जातो. पूजाला मात्र ह्या सगळ्याचा खूप राग येत असतो, पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे काहीसुद्धा पर्याय नसतो, त्यामुळे ती गप्प असते. तर इकडे आता कृष्णाला काही गुंडांनी पकडून आणलेलं असतं आणि आता ते तिला गुंगीचं औषध लावतात, तिच्या तोंडाला रुमाल लावतात. त्याबरोबर कृष्णा आता बेशुद्ध होते आणि मग ते जे गुंड असतात ते तिला मोठ्याच्या मोठ्या ट्रकमध्ये टाकतात आणि तिकडनं घेऊन जातात. तर इकडे दुष्यंत हा विचार करतो, अरे ही मुलगी गेली कुठे, काहीतरी सांगायचं आहे म्हणाली आणि अचानक गायब झाली. मग दुष्यंत आता कृष्णाला शोधायला सुरुवात करतो. तिला तो अख्ख्या घरात शोधतो, पण कृष्णा काही दुष्यंतला कुठे सापडत नसते. दुष्यंत विचार करतो, अरे यार ही कृष्णा पण ना, कुठे गेली कृष्णा कृष्णा. पण कृष्णा त्याला हाकच देत नसते. मग दुष्यंत आता महादू काकांना बोलवतो आणि विचारतो, काका तुम्ही कृष्णाला कुठे पाहिलं का. त्यावर महादू काका सांगतात, नाही जी धाकले सरकार, अहो सगळीकडं हुडकलं बघा, पण कुठंच गावलं नाही धाकल्या मालकीनबाई. त्यावर दुष्यंत म्हणतो, बरं ठीक आहे, व्यवस्थित शोधा. तर दुसऱ्या बाजूला आता ते गुंड कृष्णाला मोठ्याच्या मोठ्या ट्रकमध्ये टाकून घेऊन चाललेले असतात. कृष्णा ही बेशुद्ध अवस्थेत असते. ते तिला मागे ट्रकमध्ये भरतात आणि ट्रकचे दरवाजे बंद करून ट्रक सुरू करतात आणि तिकडनं घेऊन जातात. त्याबरोबर कृष्णाला बाहेर शोधायला जायला दुष्यंत निघालेला असतो. त्यावेळी जयकांत तिकडे येतो आणि जयकांत आता दुष्यंतला म्हणत असतो, दुष्यंत भावा चल, मी बी येतो तुझ्याबरोबर, आपण दोघं मिळून वहिनीसाहेबांनी हुडकून आणू, चल चल. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे चल. आणि मग आता ते दोघं भाऊ कृष्णाला शोधायला तिकडनं निघालेले असतात. मग आता ते दोघं कृष्णाला शोधत असतात. तर बंड्यासुद्धा आता कृष्णाला शोधत असतो. बंड्या दुष्यंतच्या गाडीजवळ येतो आणि विचारतो, दाजी काही कळलं का तुम्हासनी. त्यावर दुष्यंत नाही म्हणतो. त्याबरोबर आता बंड्याला जयकांत विचारतो. जयकांत लगेच म्हणतो, तुला काही कळलं आहे का. त्यावर बंड्या म्हणतो, नाही ना, मी बी शोधायलो. त्यावर जयकांत म्हणतो, बरं हुडक, काय गावलं किंवा काही कळलं तर ताबडतोब आमासनी फोन कर हां. त्याबरोबर बंड्या हो म्हणतो. त्याबरोबर दुष्यंत आणि जयकांत तिकडनं निघतात. तर इकडे अढळराव त्यांच्या माणसाला थोबडतात आणि त्याला म्हणत असतात, काय रे, काय सांगितलं होतं मी तुला, व्यवस्थित बाहेर पहारा द्यायचा सांगितलं होतं ना. मग तरी पण एवढी मोठी गफलत झालीच कशी. ती बाळजा त्या कृष्णीच्या बाबतीत काय काय करू शकते हे तुला काही नव्याने मी सांगायला नको आहे. मग तरीही मी लक्ष ठेव सांगितलेलं असताना तुझ्या हातून एवढी मोठी चूक झाली हां.
आता असा फक्त बघत उभा राहू नकोस, नाही ते इथल्या इथं तुला मातीत गाडून टाकीन. लवकर जा आणि कृष्णाला हुडकून माझ्यासमोर हजर कर. तसं बी हे गाव आणि हे रान आपल्याला काही नवीन नाही आहे, समजलं ना? पुढच्या तासाभराच्या आत कृष्णा मला माझ्यासमोर उभी हवी हा, नाहीतर मी तुमचं काय करीन की नाही मला सांगता येत नाही. चला निघा इकडनं. तर इकडे दुष्यंत हा जयकांतला म्हणत असतो, जयकांत अरे 4 लोकांना सांग ना, कृष्णा आपल्याला सापडायला हवी. जयकांत म्हणतो, अरे हो हो भावा, तू काळजी करू नको, मी आपल्या ग्रुपवरच मेसेज टाकून ठेवला आहे ना कृष्णा वहिनींना शोधायचा, शोधतील सगळे, तू काही काळजी करू नको. दुष्यंत म्हणत असतो, अरे जयकांत लवकर प्रयत्न कर बाबा काहीतरी, कृष्णा आपल्याला लवकरात लवकर सापडायला हवी. ही मुलगी पण ना अशी कुणालाही न सांगता कुठेतरी कशी काय निघून जाऊ शकते, मला हिचं काही कळतच नाही. त्याबरोबर इकडे कृष्णा ही मात्र बेशुद्ध असते, कृष्णाला काही माहीतच नसतं. इतक्यात आता एक मोठा ट्रक दुष्यंतला रस्त्यात उभा राहिलेला दिसतो. आता त्या ट्रकमध्ये कोणीच माणूस नसतं. दुष्यंत म्हणतो, इथे बघूया का जयकांत, की आपण याच्यात बघू. आणि मग आता जयकांत घाबरतो, कारण हा तोच ट्रक असतो ज्यामध्ये कृष्णाला भरून आणलेलं असतं. मग जयकांतचा नाईलाज होतो आणि जयकांत ठीक आहे असं म्हणतो. मग आता दुष्यंत आणि जयकांत बघायला येतात आणि आता ते म्हणत असतात की भावा बघ की हाय का वहिनी साहेब. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नाही ना इथे नाही आहे कृष्ण. मग जयकांत म्हणतो, बरं चल पुढं हुडकूया, वहिनी साहेब घावत्यात, तू काही फार काळजी करू नकस, इथंच असत्याला र कुठंतरी. दुष्यंत म्हणतो, अरे हो पण मग सांगून जाता येत नाही का या मुलीला, जीवाला घोर लावून अशी न सांगता कशी काय जाऊ शकते ही माझ्या. त्याबरोबर इकडे कृष्णाला त्या गुंडांनी एका गोडाऊनवर आणलेलं असतं आणि आता ते कृष्णाकडे सगळेजण एकटक बघत असतात. इतक्यात आता त्या ठिकाणी दरवाजा उघडतो आणि दरवाजातून एक व्यक्ती आतमध्ये येते. आता ती व्यक्ती आतमध्ये आल्या क्षणी सगळेजण त्या व्यक्तीकडे बघतात. तर आता ती दुसरी तिसरी कोणीही नसून बाळजाबाई असते. आता बाळजाबाई त्या लोकांना विचारतात, काय रे ही शुद्धीत नव्हती ना? त्यावर आता लोक सांगतात हे की नाही शुद्धीत नाही, बेशुद्ध करून आणले तिला इथपर्यंत. बाळजाबाई म्हणतात, हिनं तुम्हाला पाहिलेलं नाही आहे ना? त्यावरती लोक नकार देतात. मग बाळजाबाई म्हणते, तुम्हा लोकांना कुणी पाहिलेलं नाही आहे ना इथवर येताना? त्यावरती लोक म्हणतात की नाही, आम्हालाही कुणी पाहिलेलं नाही आहे. बाळजाबाई म्हणतात, वा उत्तम काम केलं. आता एकदा का कृष्णाला ह्या जमिनीत गाडली की मग विषय संपला. लय मातीशी इमान आहे ना व तुझं, मग आता त्याच मातीत तुला गाडतो बघ. एक लक्षात ठेवा, कृष्णाला मातीत गाडताना व्हिडिओ शूट करायचा आणि तो व्हिडिओ आम्हाला पाठवायचा. आणखीन एक महत्त्वाचं, ह्या कृष्णाचं मातीशी लय इमान आहे, तिला इतकी खोल खड्ड्यात गाडाल की नाही की त्या खड्ड्यात गाडल्याच्या नंतर पुन्हा ह्यो अपशकुनी अवदशी चेहरा अगदी कुणालाच दिसता कामा नये. काय समजलं ना व? त्याबरोबर आता ती लोक म्हणतात की तुम्ही काही काळजीच करू नका बाळजाबाई, आम्ही एकदम व्यवस्थित काम करू. त्यावर बाळजाबाई म्हणतात, चला उद्याचा सूर्योदय बघण्यासाठी, नवीन वर्षाचा सूर्योदय बघण्यासाठी कृष्णा मावळलेली असणार, कृष्णा नवीन वर्षाचा सूर्य पाहणार नाही. त्याबरोबर आता इकडे सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की कृष्णा अजून कशी सापडत नाही, कृष्णा अजून कशी सापडत नाही. सगळेच जण विचारात मग्न असतात की नक्की कृष्णा गेली तरी कुठं. तर आता लगेचच सावित्री म्हणायला लागते की बिबट्यानंतर खाल्ली नाही नवं. त्याबरोबर आता लगेच इकडे भक्ती म्हणायला लागते, आय अगं काय बोलायलास तू, जरा तरी काहीतरी शुभ बोल की, उगाचच्या उगाच काय पण बोलशील काय. त्याबरोबर लगेचच सावित्री म्हणू लागते, शुभ बोलून जर शुभ घडलं असतं की नाही तर ते 18-20 दारिद्र्य आपल्या पदरात पडलं नसतं. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत आल्याबरोबर लगेचच भक्ती विचारते, दाजी काय कळलं काय तुम्हासनी कृष्णीबद्दल? त्यावर दुष्यंत आता नकारार्थी मान हलवतो. आता मात्र इकडे भक्तीलासुद्धा काळजी वाटत असते. ती म्हणत असते, कुठं गेली ही पोर, अशी कुणाला बी काय बी न सांगता. तशी सावित्री लगेचच मोठमोठ्याने ओरडायला लागते, नाटक करू लागते आणि म्हणत असते, कुठं गेली माझी पोर, गेली ग गेली माझी पोर गेली. त्याबरोबर भक्ती लगेचच म्हणते, आये अग गपकी, काय रडायल्यास तू, कृष्णी हरवल्या फक्त, कुठं गेलेली नाही ती. त्याबरोबर भक्ती लगेचच असं म्हटल्यावर सावित्री म्हणते, अगं कुणी सांगावं कुठं गेली माझी पोर, काय झालं माझ्या पोरीचं. अगं आत्ताच्या जगात बघायलाच नवं, ते दाखवत्यात, आपण टी व्हीवर बघतो, कोणीतरी कुणाला तरी उचलून नेतं आणि कोणी बी कुणाला मारून टाकतं ग बाई, मला काळजी वाटायला लागल्या. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, अहो गप्प बसा, काय बोलताय तुम्ही हे सगळं. नाही मला मान्य आहे तुमचं कृष्णावर प्रेम वगैरे नव्हतं, ती तुम्हाला फारशी आवडायची नाही, पण आज तुमची मुलगी आहे ना ती हरवली आहे ना, मग तिच्याबद्दल हे असं काहीतरी बडबड कराल तुम्ही. गप्प बसा तुम्ही, गप्प बसा पहिल्या.
त्याबरोबर मग भक्ती लगेचच सावित्रीला म्हणते, आई आता गप्प की. त्याबरोबर मग मात्र सावित्रीचा नाईलाज होतो आणि सावित्री ही लगेचच गप्प बसते. त्याबरोबर त्या ठिकाणी अढळराव आलेले असतात. अढळराव आता दुष्यंतच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि दुष्यंतला सांगतात, दुष्यंता काळजी करू नको, कृष्णा सापडेल. तर दुष्यंत टेन्शनमध्ये खाली बसतो. त्याबरोबर आता बंड्या म्हणत असतो, दाजी अहो कृष्णा घावल तेव्हा घावल, पण बाळजाबाई मगापासून इथं कुठं बी दिसत नाही आहेत, त्या एवढ्या रातच्याला कुठं गेल्या. त्याबरोबर भक्तीसुद्धा म्हणू लागते, होय खरं तर म्या बी मगाधरनं त्यासनी बघायलो आहे, पण त्या मला बी कुठं दिसणं झाल्यात. अचानक बाळजाबाई एवढ्या रच्च्याला कशा कुठं गेल्या असत्याल. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, काकीसाहेब ना, काकीसाहेब बी कृष्णीला हुडकायला गेल्यात. नाही म्हणजे त्या म्हणाल्या म्या वहिनीसाहेबांनी हुडकायला जायलो आहे म्हणून, आणि त्या पोलिसांची मदत बी घेणार आहेत. हाव म्हणजे कसं आपल्याला बरं पडेल ना वहिनीसाहेबांनी हुडकायला. त्याबरोबर इकडं आता हे जे गुंड असतात यांनी कृष्णाला गाडायला खड्डा खणायची सुरुवात केलेली असते. गुडूप अंधार, त्याच्यामध्ये ते गुंड तिघच जण खड्डा खणत असतात आणि एकाने त्यांच्यासाठी टॉर्च धरलेला असतो. तर इकडे आता भक्ती ही काळजीत असताना स्वाती हिचे कान मात्र स्वाती मोठे करत असते आणि आता स्वातीला आवाज ऐकू येऊ लागतो. स्वाती आता स्वतःला ज्या दोरखंडाने बांधलेलं असतं तो दोरखंड सोडून तिकडनं सुटण्याचा प्रयत्न करू लागते. त्याबरोबर इकडे एक गुंड दुसऱ्याला विचारत असतो, काय रे बाबा व्हिडिओ नीट शूट करतोयस ना. त्यावर तो म्हणतो, हो रे हो व्हिडिओ नीट शूट करतो. त्याबरोबर मग आता लगेचच ते लोक कृष्णाला त्या मातीमध्ये गाडतात आणि त्या खड्ड्यावर आता माती घ्यायची असं म्हणून त्या खड्ड्यावर आता माती घेऊ लागतात. त्याबरोबर इकडे कृष्णाला थोडी थोडी शुद्ध आलेली असते, ती भानावर आलेली असते, पण तिला काही करता येत नसतं, ती वीक झालेली असते. कृष्णा ही डोळे उघडून त्यातल्या एका माणसाकडे बघत असते. स्वाती इकडे जीवाच्या आकांता प्रयत्नाने दोरखंड तोडण्याचा प्रयत्न करत असते. कृष्णा इकडे डोळे उघडते पण कृष्णा काहीच करू शकत नसते, तिला हालता डुलता येत नसतं. तर या सगळ्याचा व्हिडिओ एक गुंड बनवत असतो. दुसरा लोकांना गाईड करत असतो, तिकडनं थोडी माती टाक, इकडनं थोडी माती घे. आता कृष्णा त्याचा चेहरा बघत असते पण त्याच्या चेहऱ्यावरती रुमाल बांधलेला असतो आणि त्याचे डोळे घारे असतात. एवढं कृष्णा बघत असते. कृष्णाला कळत मात्र काहीच नसतं, कारण कृष्णा ही तितकीशी शुद्धीवरती नसते, त्यामुळे ती आता निश्चित पडून राहिलेली असते. त्याबरोबर इकडे स्वाती ही दोरखंड सोडवण्याचा प्रयत्न करत असते. स्वाती पुढे पुढे धावत येत असते, त्यामुळे तो दोरखंड तुटतो. तर आता इकडे कृष्णाला गाडून वगैरे व्यवस्थित ते लोक तिकडनं निघून गेलेले असतात. आता तिथे कोणीच नसतं. कृष्णा जमीनदोस्त झालेली असते. दुष्यंतला कृष्णाची काळजी वाटत असते. तो म्हणत असतो, कृष्णा अगं कुठं गेली आहेस तू, अशी न सांगता अचानक गायब कशी काय होऊ शकतेस. कृष्णा मला खूप काळजी वाटते गं तुझी. मला आज असं का वाटतंय की कृष्णा माझ्यापासून कायमची दूर जाणार आहे म्हणून. नाही देवा काहीही कर, पण मला आणि कृष्णाला कधीच एकमेकांपासून लांब करू नको, वेगळं करू नको. आता तुझी ताकद बघू देत मला. आता तू काहीही कर, पण कृष्णाला लवकरात लवकर माझ्या समोर आण आणि हजर कर. बास, त्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही नको आहे. कृष्णाला माझ्या समोर आण. एवढं बोलून दुष्यंत देवाला हात जोडतो आणि हात जोडून आता तो उभा असतो. तोपर्यंत इकडे आता मग दुष्यंतला वाटतं की आपण आणखीन शोधाशोध करायला हवी, त्यामुळे तो लगेचच गाडीत बसतो आणि गाडी सुरू करून तिकडनं निघालेला असतो. त्याबरोबर इकडे बाळजाबाई ह्या व्हिडिओ बघत असतात. व्हिडिओमध्ये कृष्णाला जमिनीत गाडताना, तिच्यासाठी खड्डा खणताना सगळं काही शूट केलेलं असतं. बाळजाबाई हे सगळं बघून खूप खुश होत असतात आणि विकृत पद्धतीने हसून ते त्यांची विकृती साजरा करत असतात. इतक्यात त्या ठिकाणी अढळराव येतात आणि बाळजाबाईंना म्हणतात, बाळजा कृष्णा कुठं आहे, तू तिला कुठं दडवलं आहेस ते बऱ्या बोलानं सांग असं म्हणतात. त्यावर बाळजा म्हणते, काय म्या. त्यावर अढळराव म्हणतात, हे बघ तू साधी भोळी बनण्याचं नाटक करू नगस. तू कृष्णाला हुडकायच्या बहाण्यानं फक्त घराबाहेर पडली होतीस. मला पक्क ठाव आहे या समध्यामागं तुझाच नक्की हात आहे. सांग मला कृष्णी कुठं, बोल की. त्यावर बाळजा म्हणायला लागते, अहो मला काय माहिती असणार कृष्णी कुठं आहे. म्या तर तिला हुडकायला गेलो होतो ना. अहो माझं तर गुडघ्यांच्या वाट्या पार दुखायला लागल्या त्या पोरीला हुडकून, पण ती पोरगी कुठं गावली नाही. आता तुम्ही जावा तिला हुडकून घेऊन या. मला तर काय वाटतंय ठाव आहे का, ती पोरगी कुठं आहे हे तिला स्वतःलाच ठावं असेल,
काय? त्यावर अढळराव म्हणतात, तुझं सत्य, तुझा खरा चेहरा दुष्यंत समोर आणायला मला 1 मिनिट बी लागणार नाही या बाळजा. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अहो मग आणा की, खुशाल आणा. माझा दुष्यंत समोर चेहरा तुम्ही खुशाल आणाच, मग बघा म्या काय करतो ते. म्या जर नाही नवं तुमच्या बापाच्या मरणाची ती फाईल काढून दुष्यंतला दावली तर म्या बी नाव नाही सांगणार बाळजा. एक डाव दुष्यंतनं ती फाईल पाहिली आणि या सगळ्याचं कसं काय घडलं हे त्याच्या लक्षात आलं की दुष्यंत तुम्हाला सोडणार नाही. समजलं नवं? त्याबरोबर मग मात्र आता हे ऐकून अढळरावांना घाम फुटतो. बाळजा त्यांच्या दिशेने पुढे पुढे चालत जात म्हणते, आता तुम्ही ठरवा तुम्हासनी काय करायचं आहे ते. अढळराव म्हणत असतात, बाळजा म्हणजे तू. आणि मग आता अढळरावांच्या हातात कळ येते आणि अढळराव आता तो हात पकडून उभे असतात. बाळजा मात्र मोठ्या दिमाखात म्हणत असते, बघालच म्या काय करू शकतो ते. त्यानंतर इकडे दुष्यंत हा कृष्णाला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेला असतो. तो आता कृष्णाला सगळीकडे शोधत असतो. त्याला कृष्णा कुठेच सापडत नसते. इतक्यात स्वाती येऊन त्याच्या गाडीसमोर उभी राहते. दुष्यंत स्वातीला म्हणत असतो, अरे स्वाती का अशी मध्ये उभी राहिली? स्वाती सरक, मी कृष्णाला शोधायला चाललो आहे. स्वाती सरक. पण स्वाती काही हलत नसते जागची. मग दुष्यंत आता स्वातीला हॉर्न देतो आणि म्हणत असतो, स्वाती सरक स्वाती. पण स्वाती सरकतच नसते. दुष्यंत विचार करतो, अरे यार ही आज अशी का करते? दुष्यंत पुन्हा स्वातीला हाक मारतो, स्वाती सरक ना, मी कृष्णाला शोधायला चाललो आहे. स्वाती प्लीज रस्ता सोड स्वाती. पण स्वाती काही रस्ता सोडतच नसते. ती तिथेच उभी राहून मोठमोठ्याने हंबरडा फोडत असते. त्यावेळी मग दुष्यंत आता चिडतो. दुष्यंत म्हणत असतो, स्वाती सरक यार स्वाती. पण स्वाती सरकत नसते. दुष्यंत गाडीतून खाली उतरतो आणि म्हणू लागतो, स्वाती अगं काय चाललं आहे तुझं? मी कृष्णाला शोधायला चाललो आहे ना, माझा रस्ता सोड प्लीज स्वाती. हे बघ हवं तर मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण प्लीज स्वाती माझा रस्ता सोड. स्वाती काही रस्ता सोडायला तयार नसते. दुष्यंत स्वातीला रस्त्यातून बाजूला ढकलत असतो, पण स्वाती तरीही मागे होत नसते. मग दुष्यंत म्हणू लागतो की नक्की हिला काय करायचं आहे? दुष्यंत म्हणत असतो, स्वाती काय चाललं आहे तुझं? मी सांगतोय ना मला कृष्णाला शोधायला जायचं आहे. स्वाती सरक ग स्वाती. पण स्वाती सरकतच नसते. मग दुष्यंतला शंका येते की स्वातीला माहीत तर नाही आहे ना कृष्णा कुठं येते. मग दुष्यंत स्वातीला म्हणतो, स्वाती तुला माहिती आहे का कृष्णा कुठं आहे? स्वाती तुला माहिती आहे का कृष्णा कुठं आहे? त्यावर स्वाती मानेने मान हलवून होकार खुणावते. त्यावेळी दुष्यंत म्हणतो, स्वाती जर तुला माहीत असेल तर चल तू मला सांग कृष्णा कुठं येते. स्वाती ऐक ना, सांग ना मला कृष्णा कुठं आहे? स्वाती कुठं आहे कृष्णा? स्वाती सरक तरी नाही तर सांग स्वाती. त्यावेळी स्वाती ही लगेचच तिकडनं पळत जायला सुरुवात करते. आता स्वाती पळत असते. दुष्यंत मागून तिला हाक मारतो, स्वाती थांब स्वाती. पण स्वाती थांबतच नसते. मग दुष्यंतसुद्धा स्वातीच्या मागे जातो आणि तो आता स्वातीला म्हणत असतो, स्वाती थांब. स्वाती काही थांबत नसते. स्वाती जीवाच्या आकांताने पुढे पळतच असते. दुष्यंताच्या पायात आता एक काटा रुपतो. दुष्यंत आता तो बाबळीचा काटा पटकन तसाच काढतो आणि पुन्हा स्वातीच्या मागोमाग पळायला लागतो. स्वातीसुद्धा खूप जोमात पळत असते. तर आता दुष्यंतसुद्धा तिच्या मागे पळत असतो आणि दुष्यंत स्वातीला स्वाती थांब असं म्हणत असतो. पण स्वाती काही थांबत नसते. आता एक खड्डा येतो मध्ये रस्त्यात आणि दुष्यंत आता त्या खड्ड्यात पडतो. त्याला लागतं, पण तरीही कृष्णासाठी दुष्यंत हिंमत हरत नाही. उलट तो उठतो आणि पुन्हा तितक्याच जोमाने स्वातीच्या मागे पळायला लागतो आणि तो स्वातीला म्हणत असतो, स्वाती प्लीज थांब स्वाती. पण स्वाती काही थांबत नसते. स्वाती उलट आणखीन जोरजोरात वेगाने पुढे पळत चाललेलीच असते. त्यानंतर मग आता स्वाती ही त्या ठिकाणी पोहोचते ज्या ठिकाणी कृष्णाला त्या गुंडांनी गाडलेला आहे. त्याबरोबर आता नंतर दुष्यंत हा सगळी माती वगैरे उकरून कृष्णाला जमिनीतनं बाहेर काढतो आणि कृष्णाला मिठी मारून म्हणतो, हे सगळं कुणी केलं कृष्णा? कसं झालं हे सगळं? कृष्णा आय लव्ह यू कृष्णा. त्यानंतर कृष्णाला घेऊन दुष्यंत घरी आलेला असतो. तर बाळजाबाई आता म्हणत असतात, हे कुणी ज्यानं केलं आहे का नाही त्याला आम्ही सोडणार नाही. कृष्णे तू फक्त नाव घे, मला सांग कुणी केलं हे समज. त्याबरोबर आता अढळराव कृष्णाला म्हणतात, होय कृष्णे नाव घे,
बोल कृष्ण कुणी केलं हे समज. त्याबरोबर अढळराव हे कृष्णाला सांगत असतात. कृष्णा बाळजाबाईंकडे बघत असते, दुष्यंतही बाळजाबाईंकडे बघत असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद.